मी मुक्ता अंजनराव चांदणे इयत्ता 6वी क ची विद्यार्थिनी। मी आपल्या समोर श्यामची आई या कथामालेतील 20वी कथा सादर करणार आहे। कथेचे नाव आहे सात्विक प्रेमाची भूक। मला माझ्या वडिलांनी पालघर पासून 6 कोसावरच्या म्हणजे 15 किलोमीटर दापोली गावी इंग्रजी शिकायला ठेवलं होतं। दर शनिवारी रविवारी चालत मी पालघरला जायचो। असाच एका शनिवारी रमत गमत परत मी घरी पोहोचलो। दिवे लागले होते। आई म्हणाली, श्याम उशिरा का आलास? लवकर निघावं नाहीतर सकाळी यायचंस। आई तुला पाहायला आलो। तू प्रेमाने पाहिलंस की शक्ती येते। आईनं माझ्या पायांना तेल लावलं। गरम पाण्यानं पाय धुतले। बरं वाटलं। तेवढ्यात वडील आले। कोठून तरी आले असावे। मला पाहून त्यांना आनंद झाला नाही। उलट केस वाढवले म्हणून माझ्यावर रागावले। मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो। मला शिव्या मिळाल्या। आईनं समजूत काढली। आम्ही जेवायला बसलो। आईनं मला एकट्याला हळूच दही वाढलं। त्याच आईचा मी मुलगा। त्यातलं निम्म दही मी माझ्या भावाच्या पाण्यात घातलं। दुसऱ्या दिवशी पहाटे तिच्या कुशीत तिच्या ओव्या ऐकल्या। दुसऱ्या दिवशी न्हाव्याला बोलावून केस कापून घेतले। वडिलांनी मला आवडतात म्हणून पातोळी करण्यासाठी हळदीची पानं आणली। पातोळी म्हणजे हळदीच्या पानात गुंडाळून तांदूळाच्या पिठाची धिरडी करायची व ती ओल्या खोबऱ्याच्या रसाबरोबर खायची। वडील म्हणाले, शाप काटक्या घाल, अंघोळ करतो व तुझ्यासाठी गणपतीला एकादशी करतो। वडिलांचं माझ्यावरचं प्रेम पाहून मी लाजलो, शरमलो। माझं बरं व्हावं, भलं व्हावं म्हणून ते प्रेमाने करतात। मी मनाशी ठरवलं, माझ्यावर प्रेम करणाऱ्याला, माझ्या भल्यासाठी झटणाऱ्याला मदत करायची। त्या दिवशी मी वडिलांना पूजेसाठी व आईला स्वयंपाकात मदत केली। आम्ही जेवायला बसलो। ते पाहून वडिलांनी मला आग्रहानं पातोळा वाढला। जेवण झाल्यावर मी आईला मदत केली। आईनं माझं फाटलेलं धोतर शिवून दिलं व दुसऱ्या दिवशी पहाटे आईनं भात केला होता। मी मेथकूट भात खाल्ला व आई वडिलांना नमस्कार केला। वडील म्हणाले, शाप मी बोललो म्हणून रागावू नकोस, नीट वाग, अभ्यास कर। मी भावांना कुरवाळून निघालो। वडील थोड्या अंतरापर्यंत पोहोचवायला आले होते। मी येताना प्रेम मिळावं म्हणून रडत आलो होतो। जाताना भरपूर प्रेम मिळालं म्हणून रडत जात होतो। असेच आपण सर्वजण आपल्या आई वडिलांसोबत प्रेमाने राहूया। धन्यवाद।